राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे। शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीची सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी सुनावणीचं वेळापत्रक उद्या तयार होणार आहे। तर लोकशाही मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून एकाहून अधिक याचिका दाखल केल्या गेल्यात। उद्या याचिका एकत्रित करण्याची शक्यता आहे आणि नियमित वेळेत सुनावणी पूर्ण करण्याचं विधानसभा अध्यक्षांसमोर आव्हान असेल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेत। चेतन, उद्यापासून राष्ट्रवादीच्या सुनावणीला सुरुवात होती आहे। निश्चितच जगदीश, याआधी आपण पाहिलं होतं की 20 डिसेंबर पर्यंत शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सुनावणी पूर्ण केलेली होती। अंतिम सुनावणी झाल्यानंतर आता निकाल लेखन सुरू होतं आणि यानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनावणी कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। आता जी सूत्रांकडून माहिती येते ती उद्या दुपारी 3 वाजता विधिमंडळामध्ये या संदर्भातील सुनावणी सुरुवात होईल। उद्याच्या दिवसात जवळपास 30हून अधिक याचिका राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या आमदारांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या आहेत। जे 2 गट पडलेले आहेत, शरद पवार गट आणि अजित पवार गट, या दोन्ही गटांकडून 30हून अधिक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। ज्याप्रमाणे शिवसेनेच्या आमदारांनी वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या, म्हणून आता एकंदरीत जी खलबत सुरू आहेत विधिमंडळामध्ये त्यानुसार शिवसेनेप्रमाणेच आता राष्ट्रवादीच्या आमदारांच्याही याचिका वेगवेगळ्या गटांमध्ये एकत्रित केल्या जातील। साधारणतः 5 गटांमध्ये या याचिका एकत्र होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर उद्याच एकंदरीत एक नवीन वेळापत्रक तयार केलं जाईल, ज्यामध्ये मग साक्षी पुरावे आणि उलट साक्ष असेल आणि अंतिम सुनावणी ही कशा प्रकारे किती दिवसात पूर्ण करायची याचं वेळापत्रक तयार केलं जाईल। ज्या प्रकारे आदेश दिलेले आहेत की 31 जानेवारीच्या आत ही सुनावणी आहे ती पूर्ण करायची आणि निकाल द्यायचा आहे। त्यामुळे उद्या एकंदरीत महत्त्वाची तारीख असेल आणि उद्याच्या सुनावणीमध्ये स्पष्ट होईल की राष्ट्रवादीच्या आमदारांचा निकाल कधी लागेल। तत्पूर्वी 10 जानेवारीला शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष दाखल करणार आहेत। जी, धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।